वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ॐ पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। शुभसन्ध्या श्रोतारः, नमो नमः। अद्य अहम् एकं लघुलेखं पठिष्यामि। वेदान्तस्य भाषा संस्कृतं, योगस्य भाषा संस्कृतम्, आयुर्वेदस्य भाषा संस्कृतं, न्यायशास्त्रस्य भाषा अपि संस्कृतं, भगवद्गीतायाः भाषा संस्कृतम् एव अस्ति। प्राचीनभारतस्य शिल्प, कृषि, रसायन, खगोल, पशुविज्ञान, अर्थशास्त्र, राजनीति इत्यादि विविधशास्त्राणां भाषा अपि संस्कृतम् एव। संस्कृतस्य विषयविशालता इति ज्ञानसागरस्य द्योतकम् अस्ति। संस्कृतवाङ्मयं नाम अपारज्ञानभाण्डारं। संस्कृतज्ञानं विना प्राचीनभारतम् अवगन्तुं न शक्यते इति संस्कृतभाषायाः महती। श्रोते नमस्कार। माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। या यूट्यूब चॅनलमधला आपला हा नवीन उपक्रम सुरू आहे आणि त्याचं नाव आहे वेदांत वैभव। आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण उपनिषदातलं जे वाङ्मय आहे, उपनिषद वाङ्मय जे आहे किंवा त्याच्यातलं जे सौंदर्य आहे, त्याच्यातलं जे तत्त्वज्ञान आहे, त्याच्यातले जे मंत्र आहेत ते अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि 26 ऑगस्टपासून म्हणजेच गोकुळाष्टमीपासून हा आपला उपक्रम सुरू झाला आहे। आणि आत्ता आपण बघतो आहे ते ईशावास्य उपनिषद किंवा ईशोपनिषद किंवा संहिती उपनिषद अशी त्याची अनेक नावं आहेत। आणि त्याचा आपण अभ्यास करतो आहे। त्याच्यातले आपले 6 मंत्र झाले होते। सुरुवात कुठनं झाली? सुरुवातच ह्याच्या पहिला मंत्रच आहे ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम। तो परमात्मा, तो परमेश्वर, ते परब्रह्म कसं सगळीकडे पसरलेलं आहे। आणि मग त्याची अनुभूती घ्यायची कशी? तर त्यागपूर्वक त्याचं अनुभूती घ्यायची, त्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे असंही त्याच्यात सांगितलं आहे। असे काही मंत्र। आणि मग हे करत असताना आपल्याला कसं वागायचं आहे? काम करत करतच 100 वर्ष जगण्याची इच्छा करायची। 100 वर्ष खूप वाटत असतील, कदाचित खूप वाटत असतील, जास्त वाटत असतील, पण 100 वर्ष जर का आपलं काही उद्दिष्ट असेल, आपलं काही ध्येय असेल, आपलं काही लक्ष्य असेल, आपला काही गोल असेल, तर त्याचा पाठपुरावा करताना 100 वर्षसुद्धा कमी पडतील असं काहीतरी काम आपल्या हातून घडावं। आणि हे काम घडत असताना मागे काहीतरी ठेवून जायचे। आपण ह्या जगात आलो आहे, मनुष्यजन्म तर मिळाला आहे, पण काहीतरी चांगलं काम करायचं आहे। मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा जशी ही सृष्टी होती त्याच्यापेक्षा ती बेटर झाली पाहिजे, त्याच्यापेक्षा ती अधिक उत्तम झाली पाहिजे असा ध्यास मला लागायला पाहिजे। असं काहीतरी काम करायचं आहे। आणि त्याच्यासाठी कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत शतं समाः असा हा उपनिषदांचा संदेश आहे। हा संदेश बघताना आणखीही काही मंत्र आपण बघितले होते, पण आज आता बघणार आहोत 7वा मंत्र। या 7व्या मंत्रापासून आपण अभ्यासाला आजच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। खरं सगळं हे करत असताना आपण हेही पाहिलं, काम करत असताना कसं काम करायचं आहे? तर आपलं एक उद्दिष्ट ठरवायचं, हे तर आपण बघितलंच।
हे काम करताना अगदी मनापासनं जीव ओतून काम करायचं. कुठलं साधंसं काम असू दे, अगदी छोटंसं काम असू दे, पण ते मनापासनं केलं तर त्याच्यातनं सुद्धा परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. अर्थात त्याच्यासाठी करायचं नाही, आपलं काम फक्त मनापासनं करायचं. म्हणजे मागच्या वेळेस मी म्हटलं होतं, बी अ गुड पर्सन बट डोंट ट्राय टू प्रूव्ह इट. आणि हे करत आणि मिळणारच आहे. तुम्ही उत्तम तुम्ही वागा, परमेश्वर काही झोपलेला नाही आहे, त्याचं आपल्याकडे बारीक लक्ष आहे. त्यामुळे असंही त्याच्या पुढेही म्हटलेलं आहे की बी गुड. पहिल्यांदा काय व्हायचं आहे, आमच्यातले जे दुर्गुण आहेत, आमच्यातली जी अवगुण आहेत, आमच्यातलं जे किलमिश आहे, ते सगळं काढून टाकायचं आहे. आणि आपल्याला रोज एव्हरी डे रोज अगदी उत्तम 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 एक एक पायरी वर चढत आपल्याला उत्तम गतीला पोचायचं आहे आणि आपली स्वतःची उन्नती करून घ्यायची. गीतेत सांगितल्याप्रमाणे उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. हे तत्त्व पाळत आपल्याला स्पर्धा कुणाशी करायची, दुसऱ्या कुणाशी नाही, माझ्या स्वतःशीच. मी काल होते त्याच्यापेक्षा आज आणखीन उत्तम व्हायला हवी, असं आपण आपल्याला चॅलेंज द्यायचे आणि रोज एक पायरी चढत आपला विकास साधायचा, आपली उन्नती साधायची. तेवढ्यावरही भागणार नाही आहे. बी गुड हे पहिल्यांदा सांगितले. त्याच्यानंतर दुसरं तत्त्व आहे डू गुड. नुसतं तुम्ही चांगलं असून भागणार नाही आहे, तुम्ही चांगलं काहीतरी कार्य करायला पाहिजे. त्यामुळे पहिलं आहे बी गुड, दुसरं तत्त्व आहे डू गुड आणि तिसरं तत्त्व आहे गेट गुड. तुम्ही चांगले व्हा, चांगली कर्म करा आणि चांगलं मिळवा. आपण काय करतो, नेमकं उलटी शिडी करतो, चांगलं मिळवण्याच्या पाठीमागे लागतो. नाही, तसं नाही आहे. चांगलं व्हा, चांगलं करा आणि चांगलं मिळवा. बी गुड, डू गुड अँड गेट गुड हा आजच्या भाषेत उपनिषदांचाच संदेश आहे. उपनिषदाने असं सांगितलं नाही, पण आपल्याला समजण्यापुरतं आपण ह्या इंग्लिश भाषेचा आधार घेतलेला आहे. असं करत करत आपलं जीवन आपल्याला कृतकृत्य करायचे, सार्थकी लावायचे आणि मग पुढे काय होणार आहे. मग हे सगळं करत असताना सगळ्या भूतमात्रांविषयी अतीव प्रेम, अतीव करुणा आणि करुणासुद्धा ही द्वैतात आपल्याला बघायला मिळेल. पण हे करुणा इथपर्यंतच नाही आहे, तर जणू काही ते भूतमात्र म्हणजेच मी असं व्हायचे. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनी असं सगळ्या घटाघटामध्ये ते परब्रह्म बघायला जमू लागतं. जेव्हा हळूहळू प्रगती होते तेव्हा त्याच अर्थाचा हा 7वा मंत्र आहे, तो आज बघणार आहोत आपण. काय सांगतोय 7वा मंत्र, यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानता तत्र को मोह कशोकः एकत्वम अनुपश्यतः. अर्थ बघूया. यस्मिन् विजानतः, जे जाणल्यानंतर, सर्वाणि भूतानि सर्व भूतमात्र, अगदी पशु पक्षी किडा मुंगी सिंह ससा हे सगळी भूतमात्र आत्मा एव अभूत, त्यांच्यातला आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे हे कळायला लागतं. तत्र एकत्वम अनुपश्यतः, तेव्हा जेव्हा या एकत्वाची जाणीव होते, एकत्वाची अनुभूती येते, तत्र को मोह, तिथे मोह कुठला आणि शोक तरी कुठला. जिथे एकत्व आहे, जिथे अद्वैत आहे, तिथे मोहही नाही आणि शोकही नाही, असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. पण शब्दशः अर्थ बघून आपल्याला तेवढं पुरेसं नाही. आपल्याला आणखीन त्याच्यातला गुह्यार्थ किंवा त्याच्यातला लक्ष्यार्थसुद्धा जाणून घ्यायचा आहे. तोच आता जाणून घेणार आहोत. मंत्र 7वा परत एकदा वाचते. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोह कशोकः एकत्वम अनुपश्यतः. आता बघूया ह्याचा अर्थ आणखी. जो सगळीकडे ईश्वराचंच अस्तित्व अनुभवतो, सगळीकडे चराचरामध्ये जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे कोण, फक्त ईश्वर आहे. सगळीकडे ईश्वरच आहे हे अस्तित्व ज्याला यथार्थपणाने अनुभवता येतं, या ब्रह्मस्थितीला जो येऊन पोचलेला आहे, तो त्या परमात्म्यांनीच सर्व भूतांच्या मदतीने किंवा रूपाने स्वतःला व्यक्त केलेलं आहे. परमात्माच सर्व ह्या अनेक रूप त्यांनी धारण केले, तो एकच आहे.
तो एकच आहे. त्यांनी अगदी ह्या पानाचं रूप त्यांनीच धारण केलं, ह्या कुंडीचं रूप आहे, त्या खिडकीचं रूप आहे, त्या दाराचं रूप आहे, त्या किड्याचं आहे, त्या मुंगीचं आहे, त्या हत्तीचं आहे, त्या झेब्र्याचं आहे, त्या जिराफाचं रूप त्यांनीच धारण केले. त्यांनी अनेक रूपं धारण केलेली आहेत. कशासाठी? ही सृष्टी ही विविध रंगी त्यांनी बनवलेली आहे, पण सगळ्यामध्ये कोण आहे तर तोच आहे. तोच अनेक भूतांच्या रूपाने व्यक्त झाला आहे. असा निरंतर एकत्वाचा अनुभव लक्षात घ्या. असा निरंतर एकत्वाचा अनुभव जो घेतो त्याला मोह कसला आणि शोक तरी कसला, असा आणखीन त्याचा विस्तृत अर्थ बघितला आहे. आता बघा, सामान्य माणसं आणि सिद्ध पुरुष याच्यात निश्चितच भेद आहे, नाही का? आपण सामान्य आहोत. आपल्याला प्रत्येक वस्तू वेगळी दिसते. एक वस्तू काही दुसऱ्यासारखी नाही आहे. सिंह आहे तो सशासारखा आहे का? जिराफ आहे तो कोल्ह्यासारखा आहे का? किंवा अगदी घोडा आहे तो गोगलगाईसारखा असेल का? त्याचा वेग सगळं वेगळं आपल्याला वाटतं. पण खरं सांगू का, सगळ्या प्राणीमात्रातलं, सगळ्या जीवमात्रातलं, सगळ्या चराचरातलं जे चैतन्य आहे ते एकाच रूपाचे. ते चैतन्य एक रूपच आहे. त्याचा आकार म्हणा, आकार भिन्न असतील पण चैतन्य आहे त्याला एकरूपताच आहे असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणून मला आपल्या सामान्य माणसाला काय वाटतं की जे माझं आहे ते त्याच्याबद्दल मला ममता वाटते आणि जे दुसऱ्यांचं आहे त्याच्याबद्दल तिरस्कार वाटतो. माझं अतिशय मला प्रिय आहे आणि दुसरं आहे ते मला नकोसं वाटतं. दुसरे परके वाटतात. आणि काय होतं ह्याच्यामुळे, होतं काय की त्यामुळे मी स्वतःला वेगळी समजायला लागते. मी स्वतःला इतर सगळ्या विश्वापासून मी वेगळी समजते. म्हणजेच माझा मी संकोच करते. संकोचिवनी काय होसी तू लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे, असं संतांनी सांगून ठेवलेले. जेवढा तू संकोच करशील, जेवढा अहमपणा बाळगशील, तेव्हा तू क्षुद्र 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 लहान होत जाशील. आणि जेवढा व्यापक होशील, सगळ्या भूतमात्रामध्ये मीच भरून आहे असं जेव्हा तुला जाणीव होईल, तेव्हा तू विशाल होत जाशील. आणि तेव्हा तुझं मन हे संकुचित मन राहणार नाही, तर ते विश्वमनाशी तदाकार होऊन जाणार आहे. आणि खरंच आहे, हा अहम जो मी बाळगतो ना, तो एकदा ईश रूपामध्ये विलीन झाला की मग मी स्वतःला मीसुद्धा वेगळा वाटणार नाही. जसा माझा हात शरीरापासून वेगळा नाही, तो शरीराचाच भाग आहे, तसंच अगदी तसंच मीसुद्धा या विश्वरूपी किंवा या समाज पुरुषाचा एक भाग आहे असं वाटेल. आपल्याला वाटतं का हा हात आहे आणि माझं शरीर आहे ते वेगळे. हाताला काहीही झालं तरी चालेल, मला काही होणार नाही असं होईल का? हाताला झालं म्हणजे शरीराला झालं. माझ्या डोळ्याला काही दुखापत झाली म्हणजे माझ्या शरीरालाच झाली ना. म्हणजे एका शरीराचे जसे हे अवयव आहेत, नाक, डोळे, कान, हात, पाय, असे जसे अवयव आहेत, ह्याला कशालाही धक्का लागला तर मला दुखतं, माझ्या शरीराला दुखतं. तसंच या विश्वातल्या कुठल्याही घटकाला दुःख झालं किंवा त्याला काही क्लेश झाले तर ते मला व्हायला पाहिजेत. जसं नामदेव महाराजांना त्या कुत्र्याला त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले ते, कारण ती कोरडी पोळी त्यांनी खाऊ नये असं त्यांना वाटत होतं. त्याच्या वेदना त्यांना जाणवल्या. त्या भुकेल्या तहानलेल्या गाढवाच्या वेदना एकनाथ महाराजांना जाणवल्या आणि त्या खऱ्या अर्थाने जाणवल्या. आणि असं जेव्हा एकरूपता अनुभवता येते तेव्हा मोह कुठला आणि शोक कुठला? आता मोह तरी बघा ना, मोह याचे दोन अर्थ आहेत बरं का. भगवद्गीतेमध्ये आपण मोह याचा अर्थ द्विधा मनस्थिती असं बघितलं होतं. डाऊट ज्याला म्हणतो, संशय असा आहे. पण मोहचा एक अर्थ असाही आहे, अयुक्त आकर्षण. आकर्षण वाटणं ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे बरं का. सुंदर गोष्टीचं माणसाला आकर्षण वाटतंच. सुंदर सूर्योदय बघितला, ती केशरी प्रभा दिसली, सायंकाळीचे मावळतीचे रंग दिसले की अतिशय प्रसन्नता वाटते. पक्ष्यांचा थवा उडताना अतिशय छान वाटतं. हिरवागार निसर्ग बघताना मनाला अतिशय आनंद होतो. आकर्षण असणं अजिबात चूक नाही, पण भौतिक गोष्टीचं अयुक्त आकर्षण, अयुक्त म्हणजे अयोग्य आकर्षण असणं, ह्याला मोह म्हटलेलं आहे. आता जेव्हा मी आणि तू एकच आहोत तेव्हा मला आकर्षण वाटण्याचा प्रश्नच नाही.
मला मी आणि तू जेव्हा एकत्व असू तेव्हा आकर्षण वाटतच नाही. त्यामुळे ह्या विश्वरूपी देहाचाच जर का मी एक भाग असेल तर संपूर्ण एकच आहे, एकाच धाग्याने बांधलेलं आहे. आपण मागेही पाहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल कदाचित. मत्तः परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. एका धाग्यातले जे मणी असतात ना, धागा एकच आहे, मणी वेगवेगळे असतील. एखादा लहान असेल, एखादा मोठा असेल, एखादा रंगीत असेल, एखादा पांढरा असेल. मणी वेगवेगळे असतील पण त्याच्यातला धागा जसा समान आहे तसाच, अगदी तसाच आपल्या सगळ्यातमध्ये जो चैतन्याचा धागा आहे ना, तो कॉमन आहे, तो समान आहे. आणि म्हणूनच या सगळ्यातून आपलं एक नातं आहे. प्रत्येक जीवाशी माझं एक नातं आहे. आणि म्हणून पशुपक्षी असतील, झाडं असतील, हवा आहे, पाणी आहे, या सगळ्यांमध्ये एक तत्व आहे, एक चैतन्य आहे. आणि म्हणून या सगळ्यामध्ये नात्याचा एक समान धागा आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या अगदी प्राथमिक गरजा आहेत, आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. पण ह्याशिवाय आम्हाला आकर्षण वाटण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. निसर्गात ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळेच तर हे जीवन आपलं संपन्न झालं आहे, सुंदर झालं आहे, अधिक श्रीमंत झालेलं आहे. त्यामुळे जगायचं कसं हे समजून घ्यायलाच हवं, पण जगायचं कशासाठी हेही आपल्याला आकलन व्हायला पाहिजे, हे ओळखता यायला पाहिजे. आणि बघा ना, या विश्वातला प्रत्येक भाग, प्रत्येक जीव जर का आपापलं नेमून दिलेलं कार्य उत्तम रीतीने आणि सहजतेने करत राहिला तर काय विश्व सुंदर होणार आहे. हे सगळी कार्य सहज व्हायला पाहिजे, स्मूथली व्हायला पाहिजे. त्याचं ओझं नको, त्याचा भार नको. भगवद्गीतेत सांगितलंच आहे आपल्याला, क्रियते बहुलायासन तद्राज समुदारुतम. त्याला राजस म्हटलेलं आहे. त्यामुळे कशाचं टेन्शन घ्यायचं नाही, कशाचं ओझं बाळगायचं नाही, कशाचा त्रास मानायचा नाही. आपल्याला जे परमेश्वराने नेमून दिलेलं कार्य आहे ते अतिशय उत्तमपणाने, अतिशय आनंदाने करता येईल का आपल्याला? निश्चितच करता येणार आहे. बघा, आता हे कार्य करण्यासाठी आणि चैतन्य आहे त्याचा कधीही नाश होत नाही. वरची रूपं बदलतील, वरचा हा देहसुद्धा बदलतो आहे, रंगरूप बदलतं आहे, निसर्गाची अनेक चित्र बदलत आहेत, पण एनर्जी नेव्हर डाईज, एनर्जी नेव्हर डाईज. त्यामुळे नाश त्याचा कधीही होत नाही असं म्हटलेलं आहे. आणि मोह कुठपर्यंत आहे? जोपर्यंत विविधता आहे, जोपर्यंत द्वैत आहे, तोपर्यंत मोह आहे. किंवा एखादी वस्तू नाहीशी झाली, नष्ट झाली, माझ्याजवळची एखादी व्यक्ती असेल, माझी एखादी आवडती वस्तू असेल, ती नष्ट झाल्यावर मला शोक होतो. पण आता जे आहे ते सगळं माझंच आहे. रूपांतरित झालेली वस्तूसुद्धा ती माझीच आहे. त्याच्यातलं चैतन्य आणि माझ्यातलं चैतन्य एकच आहे असा अनुभव येतो. तेव्हा कुठला शोक होणार? आणि खरंच आहे, जिथे भय नाही तिथे शोकही नसतो, तिथे मोहही नाही. आणि द्वितीयात्वयी भयम असते असं म्हटलं आहे ना. भय कशापासनं असतं? आपल्याला चोरापासनं, दरोडेखोरापासनं, सापापासनं, विंचवापासनं, पालीपासनं आपल्याला भीती वाटते. द्वितीयात्वयी भयम असते. भोगे रोगभयं, कुले च्युतिभयं, वित्ते नृपालाद भयं, मौने दैन्यभयं, गुणे खलभयं, काये कृतान्ताद भयं, शास्त्रे वादभयं, बले रिपुभयं, रूपे जराया भयं, सर्वं वस्तुभयान्वितं खलु नृणां वैराग्यमेवा भयं. एकदा ही जाणीव झाली ना, सगळीकडे मीच भरून राहिले. या विश्वाच्या कणाकणातून भरून राहिले अवघे मीपण. मीच भरून राहिलो असं वाटल्यानंतर मग एखादी वस्तू कमी झाली, एखादी वस्तू हरवली, एखादी वस्तू नाहीशी झाली म्हणून शोकही वाटणार नाही, त्याचं भयही वाटणार नाही किंवा त्याचं क्लेशही होणार नाही. इतकी ही अवस्था कुणाची आहे? सिद्धाची अवस्था आहे, आपली नाही आहे. पण उपनिषदं आपल्याला तिथे घेऊन जाण्याची एक त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने पाहिलं तर हा 7वा श्लोक महत्त्वाचा आहे. मी इथे आहे, मी तिथे आहे, मी तिथे आहे, मी पलीकडे आहे, मी इकडे, सगळीकडे मीच भरून राहिलं आहे. याच्यावरून एक लहानशी कथा आठवली. अवतार मेहर बाबा
आपल्याला नाव ऐकून माहिती असेल. अतिशय मोठे संत होऊन गेले मेहेर बाबा. आणि त्या अतिशय देखणे होते, पारसी कुटुंबातले होते, उंच पुरे धिप्पाड देखणे, सरळ नाक, अगदी देखणे होते. आणि त्यांचं जेव्हा 25 म्हणजे साधारण तारुण्यात पदार्पण केलं असताना त्यांच्या घरच्यांना वाटायला लागलं ना की ह्याचं आता लग्न व्हावं, इसकी शादी करेंगे, असं त्यांना वाटायला लागलं. तेव्हा त्यांनी विचारलं की मग तुला कशी मुलगी पाहिजे. तेव्हा मेहेर बाबांनी फार सुंदर उत्तर दिलं. तेव्हा त्यांना दीक्षा मिळाली होती हजरत बाबाजांकडनं. आणि त्यांनी सांगितलं की मुझे सारी सब ओर मैं ही मैं दिखता हूँ. मला सगळीकडे फक्त मीच दिसतोय. और मैं मुझसे ही कैसे शादी करूँगा, मैं मुझसे ही कैसे शादी करूँगा. मला सगळीकडे मीच दिसतोय, माझ्याशिवाय दुसरं नाहीच. खरंच आहे, अशी अनुभूती येणं ही फार वेगळी गोष्ट आहे. आणि अशी अनुभूती त्यांना आली होती, अशी अनेक सिद्ध पुरुषांना आली होती. आणि खरंच हे ओळखायलाच पाहिजे. हे विश्व हे एक मोठं यंत्र आहे. हे एक विश्व मोठं यंत्र आहे किंवा एक मोठं चक्र आहे. आणि या चक्रातला एक लहानसा स्क्रू म्हणजे मी आहे. मग मला कसं वागायला पाहिजे. या चक्राची जी गती आहे ना, चक्राकार गती जी आहे ती अबाधित ठेवत त्याच्यामध्ये अडथळा न आणता मला वागता यायला पाहिजे. एवढं जर का मी वागले, म्हणजेच मला नेमून दिलेलं कर्म मी केलं, तर हे विश्वाचं चक्र असंच सुरळीत चालत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. आणि खरंच बघा ना, अडेल तट्टूपणाने पण वागायचं नाही, स्वार्थीपणाने वागायचं नाही आहे. एखाद्या यंत्राचा एखादा स्क्रू जर का खूप सैल झाला किंवा खूप घट्ट झाला तर ते यंत्र फिरणार नाही. मग मला एवढीच काळजी घ्यायची की हे यंत्र फिरवण्याची जबाबदारी माझी एकटीची नसली तरी माझीसुद्धा आहे, कारण मी लहानसा स्क्रू आहे. एवं प्रवर्तितै चक्र नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ सजीवती. नाहीतर जर का स्वार्थीपणाने, अडेल तट्टूपणाने, हट्टीपणाने, दुराग्रह बाळगून जर का मी काहीतरी चुकीचं वागत राहिलो तर या यंत्राला अडथळा येणारे, बाधा येणारे सृष्टीचक्र विस्कळीत होणार आहे. आणि हे समजून घ्यायला पाहिजे असंही म्हटलेलं आहे. हजारो वर्ष हे चक्र सुरळीतपणाने चालले, न कुरकुरता चाललेलं आहे. आता माझं काम इतकंच आहे की मला त्याच्यामध्ये अलगदपणाने वावरता यायला पाहिजे, कुठेही त्याला अडथळा न आणता. खरंच विश्व हाच मुळे एक विराट पुरुष आहे. आणि ह्या त्यातील सगळे घटक जर का सुस्थितीत असतील तर काहीच कुठे प्रश्नच येणार नाही, कुठे समस्याच येणार नाही, कुठे धर्माला ग्लानीसुद्धा येणार नाही. असं सगळं चक्र आपल्याला सुरळीतपणाने पाळता यायला पाहिजे. आपल्या शरीराच्या बाबतीत आपण करतोच की असं, नाही का. आपल्या समजा डोळ्यात कचरा गेला, समजा मी कुठेतरी एखाद्या मोकळ्या मैदानात गेले आणि वारं सुटलं आणि एकदम सगळं धूळ उडायला लागली तर मी असं डोळे झाकते हाताने की डोळ्यात कचरा जाऊ नये म्हणून. मग डोळ्यांनी हाताला थँक्यू म्हणायचं का, बरं झालं तू केलंस. किंवा पाय जरा दुसरीकडे घेऊन गेले तर पायाला थँक्यू म्हणायचं का. अहो नाही, एकाच शरीराचे अवयव आहेत. त्यामुळे तसंच हा विश्व हे विराट पुरुष आहे आणि त्याचे आपण अवयव आहोत. त्यामुळे प्रत्येकाने दुसऱ्यासाठी करायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये काही मोठेपणा नाही किंवा त्याच्यामध्ये वेगळेपणासुद्धा नाही आहे. इतकं सहज आपण हाताचा जितका आडोसा करतो तितक्या सहज आपल्या सृष्टीत वावरतानासुद्धा आणि अतिशय आनंदाने, अतिशय सहजतेने वागता यायला पाहिजे. एवढं जर का खरंच जाणीव झाली तर माझ्याकडनं कुठलीही हिंसा होणार नाही, कशाचाही अपव्यय होणार नाही. हवा आहे, पाणी आहे, अन्न आहे, हे कुठलंही प्रदूषित होणार नाही. कुठल्या तरी नदीमध्ये माझ्या कारखान्याचं पाणी सोडणार नाही, एवढं नक्कीच होणार आहे. जंगलतोड होणार नाही, पाण्याचा, अन्नाचा अपव्यय होणार नाही. किंवा दुसरा उपाशी असताना त्याच्यासमोर मी अन्नावर ताव मारून जेवूसुद्धा शकणार नाही, कारण मला असं वाटायलाच पाहिजे की माझ्या घासातला घास त्या व्यक्तीला द्यायला पाहिजे. इतकीही विशालतेची, व्यापकतेची भावना येणारच आहे. आणि सगळी भूत मात्र त्या विराट पुरुषाचाच भाग आहे. त्यांना संकटात लोटून मी एकटा सुखी होऊच शकणार नाही. आणि मी उपभोग घेईन तर सगळ्यांना बरोबर घेऊनच. आणि त्यातूनच आपली प्रसादाची कल्पना आहे.
प्रसाद अगदी थोडासा असला, एखादा लाडू जरी असला तरी तो 10 जणांमध्ये वाटून खायचा असतो. त्यामुळे परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ असं म्हटलं आहे ना. एकमेकांची तुष्टी करा, तुमची होणारच आहे. दुसऱ्यांना तुष्ट केलं की तुम्ही तुष्ट होणारच आहात. त्यामुळे निस्वार्थपणाने एकमेकांची उन्नती केली तर आपल्याला परमकल्याण प्राप्त होईल. आणि खरं सांगू का, कृतज्ञता हा परमार्थाचा अगदी प्राण आहे. ग्रॅटिट्यूड इज द इसेन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी. एवढं तर पाळायलाच पाहिजे. सगळीकडे एकत्वाने बघताना मोह नाही, शोक नाही, आकर्षण नाही आणि विरहसुद्धा नाही. मी या गोष्टीपासून दूर जाते आहे असं मला वाटतं आहे. माझ्या प्रिय व्यक्तीपासून, समजा माझी बदली झाली दुसऱ्या गावाला, माझ्या प्रिय व्यक्तींपासून दूर जाते असं वाटतं आहे. पण चैतन्याचा धागा कॉमनच आहे ना. त्यामुळे विरहसुद्धा नाही, शोकमोह काहीच नाही. आणि या शोकमोहाचा अभाव असला की तो ज्ञानी पुरुष स्वतःच्या स्वरूपाने पूर्णतः तृप्त असतो. कोणत्याही अवस्थेत असो, अगदी संपन्नावस्थेत असो किंवा दैन्यावस्थेत असो, तृप्त असो, पोटभर जेवलेला असो किंवा उपाशी असो, तृप्तताही त्याला सोडून जातच नाही. तो अतिशय आनंदी आहे आणि म्हणून स्वरूपानेच तो तृप्त होतो. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः. तो आपल्या आतमध्येच संतुष्ट असतो. तस्य कार्य न विद्यते. त्याला करायचं काही शिल्लकच राहत नाही, इतका संतुष्ट आहे. आणि मग अशा आकाशाप्रमाणे जो सर्वव्यापी आहे अशा चैतन्याला जो पाहतोय, कारण ते चैतन्य कसं आहे, ऑमनिशियंट आहे, ऑमनी प्रेझेंट आहे, या सगळ्या सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. असं जे चैतन्य आहे त्यामुळे त्याच्या अज्ञानग्रंथीचा तर पूर्ण नाश होतोच. आणि मग त्याला एक विलक्षण आनंदाची अनुभूती येते. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदती नंदत्येव, अशी त्याची अनुभूती येते. अशा स्थितीत जो निरंतर असतो त्याला फक्त अखंड आनंदाचाच अनुभव येतो. म्हणजे ही स्थिती अनुभवणे म्हणजेच विजानन होणे. या मंत्रात जो शब्द आहे ना, आत्मैवाभूत विजानतः, जाणणे, जान धातू आहे, म्हणजे ज्ञा धातू आहे ॲक्च्युली. त्याच्यातनं विजानन म्हणजे जाणता व्हायचं. आणि जाणता म्हणजे पदवी घेतलेला जाणता नाही, इथे या आत्मतत्वाला जो जाणतो तो. आणि मग त्याच्यासाठी कुठली वृत्ती वृद्धिंगत करायची, आत्मौपम्य. जसा मी आहे तसाच तू आहेस, तसाच हा आहे तसाच तो आहे, तशीच ती मुंगी आहे तसाच तो हत्ती आहे. आत्मौपम्य वृत्ती. आणि आत्मौपम्य वृत्ती एकदा वृद्धिंगत झाली, आत्मसात झाली की दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने सहभागी होता येतं. सहभागी नाही तर समरस होता येतं. आणि जेव्हा मलाही वाटतं ना, मी दुःखात असताना कुणीतरी येऊन माझं सांत्वन करावं किंवा मी अतिशय आनंदात असताना माझ्या आनंदात सगळ्यांनी सहभागी व्हावं. जे आपल्याला वाटतं आहे ना ते आपण दुसऱ्यांसाठी करायचं. इतकी सोपी युक्ती आहे. बघा ना, मला वाटतं की मला आदराने वागवावं, तर मला इतरांना आदराने वागवता यायला पाहिजे. इतरांचा आदर करा. तुम्हाला जसं वाटतं आहे ना तुमच्याशी वागावं तसं तुम्ही इतरांशी वागायला पाहिजे. आणि म्हणून या मंत्राचा खरंच अर्थ जाणून घ्यायचा असेल तर ही आत्मौपम्य स्थितीची पायरी आपल्याला चढायलाच पाहिजे. बघा ना, अगदी साधी गोष्ट आहे. उन्हातान्हातून आपण कुणाच्या तरी घरी गेल्यानंतर, अगदी खूप उन्हातनं चालत आपण घरी गेलो आहे, तर आपल्याला वाटतं ना किंवा कोणीतरी असा थंड पाण्याचा ग्लास आणून जरी दिला किंवा सरबत दिलं तर आपल्याला किती बरं वाटतं. आपण मनोमन धन्यवाद देतो त्या व्यक्तीला. मग अगदी हेच आपल्यालासुद्धा करता यायला पाहिजे. आपल्या घरी कोणी उन्हातान्हाची व्यक्ती आली किंवा एरवीसुद्धा त्याचा आदर सत्कार आपल्याला करता यायला पाहिजे. त्याला जो आनंद आहे तो मला मिळणार आहे. त्यांना आनंद मिळाला की तो चैतन्य रूपाने मलाच प्राप्त होणार आहे. त्यामुळे तशीच कृती माझ्याकडनं घडायला पाहिजे. आणि हे वळण मनाला लागायला पाहिजे. एकदा केलं आणि दोनदा केलं पुरेसं नाही आहे. हे वळणच लागायला पाहिजे मनाला, की पहिल्यांदा हे जाणून बुजून करायला पाहिजे, पण नंतर ती सहज स्थिती व्हायला पाहिजे. अगदी सहज स्थिती व्हायला पाहिजे. म्हणजे जे मी 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 म्हणते आहे
ते मीचं जे ध्रुवपद आहे जरा पुढे ढकलायला पाहिजे. पहिल्यांदा यायला पाहिजे तू. पहिल्यांदा तू यायला पाहिजे आणि मग खरंच हे जाणवायला लागतं की समोरची व्यक्ती आणि मी ह्याच्यामध्ये काहीही फरक नाही आहे. आणि तुम्ही जसं पेराल तसंच उगवणार आहे. ॲज यू सो यू विल रीप. तुम्ही जसं पेराल तसंच आपल्याला मिळणार आहे. किंवा आमच्या संतांनी किती सांगून ठेवलं आहे हो. आमचे समर्थ तर म्हणतात, आपण असे चिमोटा घेतला तेणे प्राणी दुखावला, आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे. कोणी टोचून बोललं, कोणी अपमान केला, कोणी माझी निंदा केली तर माझ्या डोळ्यात पाणी येतं. मग मला तरी काय अधिकार आहे इतरांना टोचून बोलण्याचा, अपमान करण्याचा? मला काहीही अधिकार नाही आहे. आणि खरंच आहे, अतिशय एक सुंदर वाक्य वाचनात आलं बरं का. वपू काळे यांच्या एका कथेमध्ये असं वाक्य आहे की ॲज यू राईट मोर अँड मोर पर्सनल इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल. तुम्ही स्वतःला जितकं ओळखता तितकंच सगळ्या जगाला ओळखायला लागाल. जितकी तुम्ही पर्सनल व्हाल तितके तुम्ही युनिव्हर्सलसुद्धा व्हाल. आणि मग हीच आहे आत्मौपम्य वृत्ती. आणि मग हळूहळू या आत्मौपम्य वृत्तीमधनं परकाया प्रवेशसुद्धा शक्य आहे. दुसऱ्याच्या मनातलं ओळखू येतं. आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींच्या मनातलं तर ओळखू येतंच. आपल्या घरातल्या, आपल्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरची रेष जरी हल्ली तरी आपल्याला कळतं. तसंच, अगदी तसंच परक्या माणसाच्या सुद्धा मनामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. कारण ही आत्मौपम्य बीजानतः तुम्ही होता आणि सगळीकडे. आणि हा प्रकाश हृदयात पडतो. आणि माणसातच नाही, पशु पक्षी झाडं वेली पर्वत नद्या सगळ्यांमध्ये हे एकच तत्त्व आढळायला लागतं. आणि खरंच आहे, आपला संसारसुद्धा आपण कष्टाने फुलवलेला असतो. तो दुसऱ्याच्या हातात देणं किंवा येणाऱ्या सुनेच्या हातात देणं सोपं नसतं. पण खरंच आहे, तिच्यामध्ये सुद्धा आपण आपल्यालाच पाहिलं. सून हे मी नुसतं एक उदाहरण म्हणून घेतलं आहे. पण कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला जर का आपण आपल्या इतकं जवळचं मानलं किंवा आपणच मानलो तर ते सुद्धा जमायला हवं. खरंच आहे. आणि बघा ना, आणि निसर्गाकडनं आपल्याला हे शिकायचं आहे बरं का. झाडाची आपल्याला सगळ्या स्थिती किंवा अवस्था माहिती आहेत. फूल फुलतं झाडावर, पण फुलाने कधीतरी गळून पडलं पाहिजे तर त्याच्यातनं फळ निर्माण होणार आहे. फुलाला हे कळायला पाहिजे, फुलांनी पिकावं, फळांनी पिकावं, म्हणून फुलांनी गळून पडायलाच पाहिजे. हा निसर्गाचा कायदा आहे. तसंच मलासुद्धा थोडं बाजूला होता आलं पाहिजे. या सगळ्या संसारातनं सुद्धा थोडं वानप्रस्थाश्रम, थोडा संन्यासाश्रम स्वीकारता यायला पाहिजे. आणि हे एवढं सगळं जर का प्रत्येकाला जमायला लागलं तर विश्वाचं काय नंदनवन होईल, स्वर्ग होईल या विश्वाचा. धनुष्य आणि बाण ह्याचंसुद्धा असंच आहे ना. त्या धनुष्याची प्रत्यंच्या खेचली तर बाण पुढे होणार आहे. जर का धनुष्य म्हणेल मी पण पुढे जातो, हा बाणच का पुढे जाणार, मी पण पुढे जातो, नाही 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 नाही. धनुष्याने स्थिर राहायला पाहिजे तर बाण पुढे जाईल. त्यामुळे मागच्या पिढीने, वडीलधाऱ्या मंडळींनी थोडंसं पडतं घेतलं तर तरुण पिढीला तो वाव मिळेल असंही म्हटलेलं आहे. म्हणजे असा अर्थ आपण ह्याच्यातनं उपनिषदातनं काढलं आहे. म्हणजे काय सांगू का, हा मीचा परीघ आहे ना, तो एवढंसं मी वर्तुळ काढले माझ्या भोवती. माझं घर, माझं 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 एवढं. आता हा परीघ आहे तो विस्तृत करायचे. हा परीघ व्यापक करत आला तर सबंध विश्वाच्या योजनेत सगळे जे आहेत ते माझेच आप्त आहेत, सगळे माझेच नातेवाईक आहेत. मग हेवा नाही दावा नाही, द्वेष नाही, ईर्ष्या नाही, क्षोभ नाही, संताप नाही, वैर नाही, युद्ध नाही, हे करण्याची वृत्तीच उरणार नाही. आणि म्हणजे हे आत्मसमर्पण आहे. आणि मग ही स्थिती कुठपर्यंत जाऊन पोचेल, सर्कल विदाऊट सर्कम्फरन्स. वर्तुळ आहे पण त्याला परिघच नाही, इतकी मी व्यापक झाले तर काय बघायलाच नको. आणि मग खरंच आहे हे हृदय विशाल होत जाणार आहे. आपण आता धनुष्याचंही उदाहरण, आणि ही जाणीव आहे ना, ही कॉमन आहे. चैतन्य हे कॉमन आहे. किंवा दासबोधामध्ये असं म्हणले, जाणीव हाच विष्णू आहे. जाणीव हाच विष्णू आहे. किंवा आपल्या भाषेत बोलायचं झालं तर कॉन्शियसनेस जो आहे तेच सगळं चैतन्य सगळीकडे भरलेलं आहे. आणि म्हणून या पुढच्या श्लोकात जे म्हटलेलं आहे ते आता बघणार आहोत. 7वा श्लोक आता आपण पाहिला होता की
एकदा ते जाणलं की मोह नाही, शोक नाही, कसलं दुःख नाही. आता पुढच्या श्लोकाकडे जाऊया. 8वा मंत्र काय सांगतोय. फार सुंदर वेगळं वर्णन आहे बरं का 8व्या मंत्रामध्ये. आणि त्याच्यामध्ये त्याची 11 लक्षणं सांगितलेली आहेत. त्या परब्रह्माचीच 11 लक्षणं म्हणजे कशी सांगितली आहेत बघा. सपर्यगात शुक्रम अकायम अव्रणम अस्नाविरम शुद्ध पापविद्धम कविर्मनीषी परिभुस्वयंभूः याथा तथ्यतो अर्थान व्यदधात शाश्वतीभ्यः समाभ्यः. थोडा अवघड वाटेल तुम्हाला, मंत्र मोठा आहे, अवघड नाही आहे पण मोठा आहे. पण जर का तो नीट त्याचा संधी सोडवून संधी विग्रह करून आपण नीट वाचला ना तर त्याच्यामध्ये 11 विशेषणं आहेत परब्रह्माची. खरं सांगायचं तर परब्रह्माचं वर्णन करता येत नाही, पण केल्याशिवाय राहावंच नाही. हीच तर त्याची गंमत आहे. आत्तापर्यंत 4थ्या मंत्रापासनं त्याचं वर्णन सुरू आहे, परंतु ह्या मंत्रात ते नेमकेपणाने सांगितले की तो कसा आहे. 11 लक्षणांनी युक्त आहे. आता बघूया 11 म्हणजे आपल्याला निदान त्याचं थोडं तरी रूप आपल्याला समजता येईल. आपण आता बघूया. पहिलं आहे 6 म्हणजे तो. मागे त्याला तद म्हटलो तर आता ह्याच्यात 6 म्हटलेलं आहे. कारण त्याला लिंगच नाही आहे ना. तो स्त्रीलिंगी नाही आहे, तो पुल्लिंगी नाही आहे, तो नपुसकलिंगी आहे. त्याला काय म्हणावं आणि जे म्हणाल ते त्याला शोभूनच दिसणार आहे. जे तुम्ही शब्द वापराल ते त्याला ॲप्रोप्रिएटच आहेत असंही म्हणता येईल. त्यामुळे 6. आणि मग तो कसा आहे. पर्यगात. एक शब्द महत्त्वाचे आहेत. आपला आज हाच फक्त मंत्र होईल कारण 11 शब्दांवर आपल्याला बोलायचे. पर्यगात. अगात म्हणजे गेला, अगात. आणि कुठे गेला. परी म्हणजे सगळ्या दिशेने. परिसमंतात अगात, सगळीकडे तो गेला. कसा गेला. नुसता उजवीकडे गेला का उत्तर दिशेला गेला असं नाहीच आहे हो त्याच्या बाबतीत. त्यांनी मनामध्ये विचार आला, संकल्प आला आणि तो सगळीकडे एकाच वेळेस. असं नाही की आज इकडे गेला आणि उद्या असं नाही आहे. तो 6 पर्यगात सगळीकडे गेला. तो आत्मा सर्व बाजूनी सर्व दिशांना गेला आणि त्यांनी आकाशाप्रमाणे सगळ्या दिशांना व्याप्त केले. सगळ्या दश दिशांमध्ये तोच भरून राहिला आहे. आकाश जसं त्या घटाला अंतर्बाह्य व्यापून राहतं. थोडं कठीण वाटेल बरं का. घटामध्ये आकाश आहे आणि घटाच्या बाहेरही आकाश आहे. त्या घटाला जसं आकाश अंतर्बाह्य व्यापून टाकतं, परंतु घटाने ते परिच्छिन्न होत नाही. तो घट मध्ये आला आहे म्हणून आपल्याला वाटतं घटाच्या आत आकाश आहे आणि बाहेर आकाश आहे. पण घट फुटला, घट असला काय आणि नसला काय, आकाश असतंच. तसंच आहे अगदी तुम्ही आम्ही किंवा ही सृष्टी असली काय आणि नसली काय तो आहेच आहे. तो सगळीकडे आहे, आत आहे, बाहेर आहे. त्यामुळे तो घटाने कधी परिच्छिन्न होत नाही, घटाने मर्यादित होत नाही. आत्मचैतन्य जसं संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त करतं, तशीच ह्या विश्वातली कोणतीही वस्तू आत्मचैतन्याला मर्यादा घालू शकत नाही. इथे हा पर्वत आला म्हणून आत्मचैतन्य थांबलं किंवा पलीकडे जाऊ शकलं नाही असं काही होईल का. कितीही मोठा पर्वत आला, आत्मचैतन्याला मर्यादाच नाही. ते कुठेही जातो, त्या सगळ्या दिशांना ते गेलेलं आहे आणि जाऊनसुद्धा परत ते उरलेलंच आहे. पुरुष सूक्तामध्ये जे वर्णन आहे, ओम सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्वा अत्यातिष्ठत दशांगुलम. तो दशांगुळ शिल्लकच आहे. किंवा ह्याच्यातसुद्धा वर्णन आहे ना, 13व्या अध्यायातसुद्धा वर्णन आहे. सर्वतः पाणिपादंतत् सर्वतो शिशिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती असा तो आहे. पर्यगात कळलं. मग आता सगळीकडे तो गेला. परी याचाच अर्थ सगळ्या बाजूनी सगळ्या दिशांनी तो गेलेला आहे. समजतोय ना अर्थ. म्हणून तर आपण परिमिती, परिघ, पर्यावरण, परिसर म्हणतो ना. परी म्हणजे सगळ्या बाजूनी. हा कुठे गेला आहे. सगळ्या बाजूनी तो गेला आहे. आता तो कसा आहे, रंगाने कसा आहे, तो आहे तरी कसा. शुक्रमचे फार वेगवेगळे अर्थ आहेत बरं का. तो शुद्ध आहे, तो ज्योतिष्मत आहे, तो दीप्तिमान आहे. ह्या सगळ्या अर्थाने तो शुक्रम असा आहे. आत्मा अत्यंत तेजस्वी आहे. तो झाकोळलेला, काळवंडलेला असा नाही आहे.
तर अत्यंत तेजस्वी आहे, ओजस्वी आहे, दीप्तिमान आहे, स्वयंप्रकाश स्वरूप आहे आणि त्याच्याच प्रकाशामध्ये अव्यक्तापासून स्थावरापर्यंत सगळं विश्व प्रकाशमान होतं. बघा ना, सगळं आम्ही दिवे लावतो, आम्ही लाईट लावतो, आम्ही पणत्या लावतो, आम्ही मेणबत्त्या लावतो, आम्ही आकाशकंदील लावतो किंवा आम्ही कृत्रिम साधनाने करतो. बरं, कृत्रिम साधनं तरी मानवनिर्मित आहे. सूर्य चंद्र ह्यालासुद्धा प्रकाश देणारा तोच आहे. मग तो स्वतः किती तेजस्वी असेल. दिवी सूर्य सहस्रस्य भवेत्युगपदुत्थिता असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे हा तमसा परमुच्यते, अंधार त्याला माहितीच नाही आहे, तो अंधाराच्या पलीकडे असा तो आहे. त्यामुळे हा जो आहे तमसा परमुच्यते. आदित्यवर्ण खरंच आहे, तो फार तेजस्वी आहे, फार शुद्ध स्वरूपात आहे. आणि श्वेताश्वेतर उपनिषदात तर त्याचं वर्णन असं केलेलं आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्रतारकम नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्याच्यामुळेच ह्या सगळ्या सूर्य चंद्र वीज तारका ह्या सगळ्यांना प्रकाश किंवा हा अग्निसुद्धा, आम्ही जो अग्नी पेटवतो त्यालासुद्धा त्याच्यामुळे तेज मिळतं आहे. तर तो किती तेजस्वी असेल. आणखीन एक अर्थ आहे बरं का, शुक्र ह्याचा अर्थ तेजस्वी, शुभ्र, प्रकाशमान हा तर आहेच आहे, पण शुक्र याचा अर्थ तेजस्वी आहे. आणखीन एक अर्थ आहे की ज्याच्यातनं नवनिर्मिती करता येते तेही शुक्र आहे. पुरुषाचं वीर्य आणि स्त्रीचं रज हे सुद्धा एक प्रकारचं शुक्रच आहे, कारण त्याच्यातून नवीन जीवाची निर्मिती होते. पुरुषाचं वीर्य हे त्याचं सर्वात श्रेष्ठ असं सार आहे. त्याच्यात म्हणजे दुसरा जीव निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. आणि ह्या सगळ्या विश्वाचं सार सर्वस्व काय, तो हा आहे. विश्वाला निर्माण ह्या शुक्राने केलेलं आहे, म्हणून तो शुक्र आहे. विश्व निर्माण करण्याचं आणि धवलत्व, पांढरा शुभ्रता आहेच आहे, धवलत्व हे शुद्धतेचं प्रतीक आहे. तसंच ते ज्ञानाचं, तेजस्वितेचं, ओजस्वितेचं सुद्धा प्रतीक आहे, म्हणून तो शुक्र आहे. 2 शब्द पाहिले, पर्यगात आणि शुक्रम. तिसरं त्याचं वर्णन केलं आहे, तो आहे अकायम. अकायम अशरीरः लिंग शरीर वर्जिता. त्याला असं स्पेसिफिक असं शरीर नाही आहे, तुम्हा आम्हाला आहे तसं त्याला शरीरच नाही आहे. कारण तो आत्मा जो आहे ना, तो उपाधिरहित आहे. किंवा लिंग म्हणजे सूक्ष्म शरीर आहे, हा त्याच्याही अतीत आहे आणि ती केवळ एक शक्ती आहे, म्हणून त्याला शरीर नाही, तो अशरीरी आहे, अकाय आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. किंवा आम्हाला काही त्याचं चिंतन करायचं म्हटलं तर आम्हाला कुठला आकारच डोळ्यापुढे आणता येत नाही, कारण त्याला शरीरच नाही. विठोबाची मूर्ती डोळ्यासमोर आणा की आम्ही काहीतरी आणू शकतो, गणपतीची आणा, दत्ताची आणा, शंकराची आणा. परब्रह्म कसं आहे, अकाय आहे, त्याला आकारच नाही आहे. बरं, तो ॲमीबापसारखा निराकार आहे का, तसाही नाही आहे. सगळे आकार हे त्याचेच आहेत आणि कुठलाच आकार त्याला नाही. काय हे विरोधी स्टेटमेंट वाटलं आहे तुम्हाला, पण तो तसाच आहे, अकायम आहे. आणखीन त्याला एक म्हटलेलं आहे, तो अव्रणम आहे. अव्रणम आहे. अव्रणम म्हणजे काय आहे, त्याला व्रण किंवा त्याला क्षती पडू शकत नाही, त्याला इजा होत नाही, त्याला खळगा पडत नाही. अगदी पृथ्वीलासुद्धा आम्ही ठोकलं म्हणजे खाली समजा काही खणलं तर खड्डा पण पडतो. आमच्या शरीरालासुद्धा इथे केलं तर थोडा खड्डा पण पडतो. इथे काही खड्डा पडण्याचा प्रश्नच येत नाही, तो अव्रणम आहे. त्याला जखम होत नाही, त्याला खड्डा पडत नाही, त्याला ताणता येत नाही का त्याला आकुंचन करता येत नाही, तो आहे तसाच आहे. त्याला आम्ही बदल करावा म्हटलं तर आम्हाला त्याच्यात काही बदल करताच येणार नाही, कारण त्यांनीच आम्हाला घडवलं आहे, आम्ही काय त्याच्यात बदल करणार, असा तो अकाय आहे. आणि आपण मागे तर पाहिलंच आहे किंवा तुम्हाला आत्मतत्व तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. शस्त्र त्याच्यावर काही करतील का, तलवारीने समजा कापलं किंवा बंदुकीने गोळी मारली, अगदी आजची जर का वेपन्स बघितली, अगदी आपण त्याला काही हे केलं तर त्याला काहीच होणार नाही. बरं, अग्नीने जाळता येईल का, पाण्याने ओलं करता येईल का, बुडवता येईल का, किंवा वाऱ्याने अहो नाही ना, तो सगळ्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून त्याला म्हणले तो अव्रणम आहे. 4 शब्द कळले, पर्यगात, शुक्रम, अकायम, अव्रणम. आता 5वं सांगितलं आहे अस्नाविरम. अस्नाविरम
स्नावाहा शिराहा यस्मिन न विद्यते इति अस्नाविरम. त्याच्या स्नायू नाही आहेत. बरं, त्याच्यामध्ये घटक नाही आहेत. आम्हाला कसे नाक आहे, डोळे आहेत, केस आहेत, हात पाय आहेत, आमच्यामध्ये घटक आहेत. आमच्यामध्ये स्नायू आहेत, आमच्यामध्ये शिरा, नाडी, 72,000 नाड्यांचं आमचं शरीर बनलेलं आहे. त्याच्यामध्ये काही नाही आहे, काही नाहीच आहे त्याच्यामध्ये. नाडी नाही, मज्जा नाही, अस्थि, रक्त, मांस काही नाही. आमचं शरीर सप्तधातूंचं बनलं आहे. त्याला काही सप्तधातू वगैरे नाही, तो नाहीच, त्याच्या पलीकडे आहे. असा तो अस्नावीर आहे. आता हे सगळं सांगताना आणखीन ह्याच्यामध्ये एक सूक्ष्म सूचना केली आहे. इथे स्थूल शरीराचा निषेध केलेला आहे. आपण सगळे या शरीरामध्येच अडकलेले आहोत. हा उंच आहे, तो गोरा आहे, तो कुरूप आहे, तो सुंदर आहे वगैरे आपण म्हणतो. पण हा तिथे आपलं शरीर हे स्नायूंनी एकत्र बांधलेलं आहे. त्याला स्नायू नाही, त्याला बंधनं नाही, तो सगळीकडे पसरलेला आहे, तो व्याप्त आहे. आणि म्हणून आम्ही सारखे बंधनात आहोत. आमचं शरीर हे सुद्धा बांधलेलं आहे, एक गाठोडं केलेलं आहे. या नाडी, अस्थि, मज्जा यांचं एक गाठोडं केलं आहे. त्याच्यामध्ये रक्त, रस सगळं भरलेलं आहे आणि त्याला एक सुंदर त्वचेचं आवरण घातलेलं आहे. पण त्याला हे काहीच नाही आहे, म्हणून तो अस्नावीर आहे. आता पुढे हा एवढं जर आहे, त्याच्यामध्ये घाणही नाही ना, त्याच्यामध्ये विसर्जन करण्यासारखी टॉक्सिन्ससुद्धा नाही आहेत, कारण तो शुद्धच आहे. 6वं त्याचं लक्षण सांगितलं, तो शुद्ध आहे. निर्मलम अविद्यामलरहितम. आम्हीसुद्धा शुद्धच होत की आम्ही आंघोळ बिंघोळ करतो, व्यवस्थित राहतो. तसं नाही हो, पण आमच्यामध्ये घाणीचं पोतडं भरलेलं आहे. आमच्या शरीरामध्ये कितीतरी घाणीची, समर्थानी दासबोधामध्ये तर ह्या शरीराचं इतकं वर्णन केलेलं आहे. तर तसं आपल्या शरीरामध्ये एकतर घाण आहेच आहे, पण त्याही पलीकडे अविद्या खूप भरलेली आहे. मायेने किंवा अविद्येने हे ग्रस्त झालेलं आपलं शरीर आहे. त्याच्यामध्ये तेही नाही आहे. त्यामुळे तो अतिशय शुद्ध, म्हणजे 100% शुद्ध आहे तो. जीवाच्या अंतःकरणात असलेली अविद्या, कामकर्म ही ग्रंथी म्हणजेच खरी अशुद्धी आहे. बाकीची तर अशुद्धी आपल्या शरीरात स्थूल अशुद्धी तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा अविद्या जी भरली आहे, जी देहबुद्धी आहे ना, स्वतःला मी मानणारी जी बुद्धी आहे, तीच सगळ्यात अशुद्धी आहे. आणि त्याच्यामध्ये मात्र ही अशुद्धी नाही आहे, ही उपाधीच नाही आहे, या ग्रंथीचा अभाव आहे. आणि म्हणून तो शुद्ध असणारच, नो डाऊट तो असणारच. यात कारण शरीराचाही निषेध केलेला आहे आणि त्याच्यात कोणतीही भेसळ नाही आहे, किलमिश नाही आहे, त्याच्या घरीच अन्य कोणतीही वस्तू त्याच्यात मिसळलेली नाही. तो सोनं आहे. आम्ही फार तर अलंकार असू, पण अलंकार करताना त्याच्यामध्ये मिसळावं लागतं ना. 24 कॅरेट सोन्याचा अलंकार होऊच शकत नाही. आमच्यामध्ये अशुद्धी मिसळूनच त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे. तो मात्र अतिशय शुद्ध आहे, 100% शुद्ध आहे. आणि म्हणून त्याला शुद्धम म्हटलेलं आहे. आता त्याला आणखीन म्हटलेलं आहे अपापविद्धम. आता शुद्ध म्हटल्यानंतर आणखीन अपापविद्धम म्हणजे काय? पापानी म्हणजे धर्माधर्मादी पापरहितम. त्याच्यामध्ये धर्मही नाही आणि अधर्मही नाही, त्याच्यामध्ये प्रकाशही नाही, त्याच्यामध्ये अंधारही नाही, सगळ्याच्या पलीकडे येतो. कशातच तो नाही आहे. आत्म्यामध्ये त्या धर्मादी पापपुण्याचा अभाव आहे. आत्मा हा कर्म आणि कर्मफळाच्या सुद्धा पलीकडे, सगळ्याच्या पलीकडे आहे. चैतन्यामध्ये पापपुण्याच्या कल्पनांचा पूर्णतः निराश होतो आणि आत्मा हा कर्मशून्य आहे, नैष्कर्म्य स्वरूप आहे. आणि म्हणून इथे सगळं त्याला म्हटलेलं आहे अपापविद्धम. काय म्हटलेलं आहे? तो कर्मशून्य आहे, नैष्कर्म्य स्वरूप आहे. तो काहीही करत नाही बरं का. सगळं करतो तोच, तो असल्यामुळे आपण काम करतो आहे. चैतन्य माझ्यात आहे म्हणून मी आत्ता बोलते आहे. चैतन्य निघून गेलं की मला बोलता येणार नाही, मला हात हलवता येणार नाही, मला डोळ्याची पापणीसुद्धा हलवता येणार नाही. तो आहे म्हणून आहे, मी कर्म करते आहे, पण ह्या कर्माचा लेप मला लागतो आहे, त्याला नाही. कारण तो स्वतः काहीच करू शकत नाही, तो काहीही करत नाही, तो म्हणजे करून अकर्ता आहे असं म्हटलेलं आहे. आत्तापर्यंत आता बघा आपण 7 शब्द पाहिले ना. पर्यगात आहे, शुक्रम आहे, अकायम आहे, अव्रणम आहे, अस्नाविरम आहे, शुद्धम आहे आणि अपापविद्धम आहे. हे सगळे शब्द त्याला 6 म्हटलं होतं, पण ते सगळे शब्द नपुसकलिंगी आहेत, अकायम वगैरे. आता
जरी सुरुवातीला 6 हे पुल्लिंगी होतं, पण आता पुढची विशेषणं वापरताना मात्र सगळी नपुसकलिंगी वापरलेली आहेत. मात्र आता ह्याच्या पुढची विशेषणं आहेत ती पुल्लिंगी आहेत. आता ह्या ऋषींनी हे सगळं मंत्र जेव्हा प्रगट केले, व्यक्त केले, तेव्हा त्यांना व्याकरण माहिती नव्हतं का? अहो, व्याकरणाच्या पलीकडे आहे. तो कशात नाही आहे, तो पुल्लिंगात आहे, तो स्त्रीलिंगात आहे, तो नपुसकलिंगात आहे. म्हणून 7 शब्द नपुसकलिंगी वापरल्यानंतर पुढचे 4 शब्द आहेत ते पुल्लिंगी वापरले. त्याला म्हटलेलं आहे तो कसा आहे, तो कवीही आहे. कवी म्हणजे कविता करणारा नाही बरं का, पोएट ह्या अर्थाने नाही. कवी म्हणजे अतिशय विद्वान. जे न देखे रवी ते ते पाहे कवी असं म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, कवी म्हणजे अतिशय विद्वान. आपल्याला भगवद्गीताही सांगते, दासबोधात सुद्धा सांगितले, नसता कवींचा व्यापार तरी कैसा जगदोद्धार. कवी नसते तर ह्या जगाला काय शुष्क स्वरूप आलं असतं, वृक्ष झालं असतं. आणि कवीचा इथे अर्थ मात्र त्याच्याही पेक्षा वरचा घेतला आहे. क्रांतदर्शी आहेत ते कवी आहेत. क्रांतदर्शी, क्रांत म्हणजे पलीकडचं पाहणारे, एखाद्या गोष्टीच्या पलीकडचं पाहणारे जे आहेत क्रांतदर्शी. सर्व दृक् इति कविही. आणि जो ज्ञानाने सर्व पाहू शकतो, जाणू शकतो, त्याला कवी असं म्हटलेलं आहे. आणि आत्मा हा सर्वश्रेष्ठ कवी आहे, तो त्रिकालदर्शी आहे. त्रिकालदर्शी, की आजचं समोरचं दिसतं एवढं नाही आहे, त्रिकालदर्शी आहे. आणि दूरदर्शनसुद्धा त्याच्याकडे. आत्ता जे डोळ्यासमोर नाही तेही त्याला दिसतं, जे कालामध्ये नाही आहे, आत्ताच्या काळात नाही आहे तेही त्याला दिसतं, असा तो कवी आहे. आणि म्हणून तर तान्यहं वेद सर्वाणी न त्वं वेत्थ परंतप असं म्हटलं होतं ना भगवंतानी. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणी. मी सगळं जाणतो रे, तुला माहिती नाही आहे अर्जुना. तुझ्या जन्माच्या आधीपासून सुद्धा मला सगळं माहितीच आहे. मीच सूर्याला योग सांगितला आहे. त्यामुळे हे कवी आहेत, यांना कालाचं बंधन नाही आहे, स्थळाचं बंधन नाही आहे. वेदांत कृतवेद विदेव चाह असंही भगवंतानी पुरुषोत्तम योगामध्ये वर्णन केलेलं. आता कवी शब्द कळला. मनीषी शब्द आहे. मनीषी म्हणजे काय आहे? मनसः ईशिता सर्वज्ञः ईश्वरः इत्यर्थः. मनसः ईशितः, मनाला जो प्रेरणा देतो तो मनीषी आहे. मनाला प्रेरणा देणारा तो सर्वज्ञ ईश्वर म्हणजे तो त्याला मनीषी असं म्हणलेलं आहे. ते चैतन्य म्हणजे मनीषी आहे. बघा, प्रतिभा आहे मनीषीकडे, ही प्रतिभा आहे, हे चैतन्य आहे बघा ना. आणि तो काहीही करत नाही, पण त्याच्यामुळे सगळं कार्य घडतं. नाही अजून पटलं तुम्हाला? थोडं आणखीन स्पष्ट करूया. लोहचुंबक असतो, शाळेत असताना आपण प्रयोग केलेले. लोहचुंबक असतो, तो नुसता वरती धरला आणि खाली लोखंडाचे कण असले तर ते कण नाचायला लागतात, ते हलायला लागतात. नुसता चुंबक आहे, त्यांनी काही केलं नाही, तो नुसता आहे, अस्तित्व आहे, पण ते लोखंडाचे कण हालचाल करतात. तसंच आहे अगदी, तो नुसता आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या हालचाली करतो आहे. त्यामुळे तो आत्मचैतन्यच मनाला सत्ता आणि स्फूर्ती प्रदान करतो. मी आहे कशामुळे म्हणते, सत्ता कशामुळे? सत्ता म्हणजे अस्तित्व, एक्झिस्टन्स. मी म्हणते की मी आत्ता आहे, मी जिवंत आहे. कशामुळे? ते आहे म्हणून मला सत्ता झाली आहे आणि स्फूर्ती आली. बोलण्याचं स्फुरण त्यांनीच दिलेलं आहे. तसंच लोखंडाच्या तुकड्यामध्ये जसं चलनवलन होतं, चेतना होऊन जसं कार्यरत होतात, तेच चैतन्य आपल्या सर्वांवर नियमन करतं असं म्हटलेलं आहे. आणि असा आहे तो मनीषी आहे. किंवा दुसरा अर्थ मनीषी म्हणजे मनन करणारा आहे. तो कसा आहे? मनन करणारा आहे, योग्य आणि अयोग्य याचा विचार करणारा आहे. आणि बघा ना, विचार म्हणजे विवेक आहे. विंचरून काढताना ज्याप्रमाणे केस आणि केस मोकळा होतो, तसा ह्याचा विवेक आहे, ह्याचा विचार आहे. आणि म्हणून हा मनीषी आहे. पृथक्करण करून सगळ्या विषयाचा सगळ्या बाजूनी सर्व तऱ्हेने विचार विवेक करण्याची शक्ती ह्याच्याकडे आहे. आपण कधी कधी दुःखी होतो, आपल्यावर संकट येतात. आपण म्हणतो काय ना, माझ्याच वाट्याला इतकं संकट आलं, मीच का बरं, मलाच का हे दुखणं झालं, मलाच का हे व्याधी झाल्या, माझ्याच वाट्याला का हे दुःख आलं. अहो, त्याचा विचार वेगळाच असतो. आपल्याला जे आज दुःख वाटते, आज जे संकट वाटते, आज जी आपत्ती वाटते, त्याच्यातनंच आपण घडणार असतो. तो नेहमीच जे करतो ते आपल्या भल्यासाठीच असतं. प्रत्येक संकट हे संकट नसतंच मुळी, ती एक संधी असते स्वतःला घडवायची.
मागे वळून बघूया एकदा. किती संकट आली, पण त्या संकटाने मी स्ट्रॉंग होत गेले, मी खंबीर होत गेले. मला विचार आला, मला कार्य आला, एक वेगळी प्रेरणा मिळाली. आणि म्हणून ह्याला कधीही दोष द्यायचा नाही. आपण सारखं म्हणतो मी एवढं देवाचं केलं ना, काय त्या देवाने माझ्या वाट्याला सारखं दुःखच दिलं. अहो नाही, तू ती संधी देतोय, तो प्रत्येक वेळेस तुम्हाला घडवण्याची संधी देतोय. असा तो मनीषी आहे. आणखीन आता पुढचं हे 9 झाले आपले. 10वं त्याचं लक्षण सांगितलं आहे, तो परिभूः आहे. परिभू. आता परीचा अर्थ तर आपल्याला कळला की नाही मगाशी, पर्यगातमध्ये. परी म्हणजे सगळ्या बाजूनी. आता तो कसा आहे, सर्वेषां पर्युपरी भवती इति परिभूः. मगाशी सांगितलं होतं पर्यगात, सगळ्या दिशांनी तो गेला, सगळीकडे तो आहे. तो वरती नाही आहे का, उत्तरेला नाही आहे का, दक्षिणेला नाही आहे का, आग्नेयाला. अहो तुम्हाला ज्या दिशा माहिती नाहीत तिथेसुद्धा तो आहेच. पर्यगात हे कळलं. आता त्याचं विशेषण वेगळं वापरलं आहे, परिभूः. सगळ्यांच्या वरती येतो, सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आत्मचैतन्य कसं आहे, सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे. आणि म्हणून त्याला परिभूः म्हटलेलं आहे. तो क्षर आणि अक्षर पुरुषापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. क्षर, आमचं शरीर हे क्षर आहे ना, नाशिवंत आहे. आणि त्याच्यामध्ये चैतन्य ते अक्षर आहे. चैतन्याला मरण नाही आहे. पण ह्या दोन्हीपेक्षा, क्षर आणि अक्षरापेक्षा तो वेगळा आहे. तो कोण आहे, तो पुरुषोत्तम आहे. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः. असा तो एक. यस्मात् क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः. क्षर आणि अक्षरापेक्षाही तो श्रेष्ठ असल्यामुळे तोच उत्तम पुरुष आहे. तो कार्य, कारण, व्यक्त, अव्यक्त ह्या सगळ्याच्या पलीकडे. आणि दुसरा अर्थ आणखीन असा आहे परिभूचा, सगळ्या बाजूंनी विविध प्रकाराने विविध रूपामध्ये स्वतःला निर्माण करण्याची क्षमता असलेला असा तो आहे. आणि ह्याला आकार देण्यासाठी, म्हणजे बघा ना, मातीला आकार देण्यासाठी जसा कुंभार लागतो, पण इथेच तोच निमित्त कारण आहे आणि तोच उपादान कारणसुद्धा तोच आहे. आता हे तर आपलं हे झालं उपनिषदातला अर्थ. पण आपल्याला थोडं व्यावहारिक उदाहरणं पाहिली की जास्त समजतं ना. आपल्याला माहिती आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननी लावला. कसा लावला, सहज त्याला सफरचंद झाडावरनं खाली पडताना त्यांनी पाहिलं आणि त्याला प्रश्न पडला की हा खालीच कसं पडते, खाली पडायला काहीतरी त्याच्यामागे कारण असेल. आणि त्याच्यातनं त्यांनी ग्रॅव्हिटीचा शोध लावला. मग आता पूर्वी त्यांनी पाहिली नव्हती का खाली पडताना, फळं खाली पडताना त्यांनी पाहिली नव्हती का. पण तेव्हा त्याची प्रतिभा जागृत झाली. तो कारण मनीषी होता. आता तो परदेशातला पाश्चात्य असल्यामुळे हा शब्द तिथे वापरला नसेल, पण आपण आपल्या भाषेत जर का त्याचं विश्लेषण करायचं झालं तर न्यूटन कोण होता, कवी होता पण मनीषी नव्हता. कवी होता पण मनीषी नव्हता, कारण त्याच्यामध्ये प्रतिभा होती पण तो मनीषी नव्हता. म्हणजेच मनाला इतका तो नव्हता, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता आणखीन त्याला म्हटलेलं आहे स्वयंभू. स्वयंभूचा शब्द आपण वापरतो की इथे स्वयंभू मूर्ती आहे किंवा स्वयंभू देऊळ आहे असं आपण म्हणतो. पण स्वयंभूचा अर्थ आणखीन थोडा खोलात जाऊन बघूया आपण. स्वयं एव भवती इति स्वयंभू. स्वतःच बनतो. आम्ही स्वयंभू नाही आहेत, आम्ही कशापासून तरी निर्माण झालेलो आहोत. त्यामुळे जो स्वतःच्या रूपाने प्रगट होतो त्याला स्वयंभू म्हटलेलं आहे. आत्मचैतन्याला निर्माण होण्यासाठी अन्य कोणत्याही कारणाची आवश्यकता नसते. मातीचा घडा बनवताना माती लागतेच, कुंभारही लागतोच. त्यामुळे ते घडा हा स्वयंभू नाही आहे. पण आत्मचैतन्य त्याला निर्माण होण्यासाठी कशाची आवश्यकता भासत नाही. त्याला जन्मही नाही, त्याला निर्माण करणारे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं कुठलं कारणही नाही आहे. त्याला आईवडीलसुद्धा नाही आहेत. त्याला कोण निर्माण केले, कोणी निर्माण केले, तो स्वयंभू आहे, तो आहेच. त्यामुळे तो अद्वय आहे, निरतिशय आहे, तो नित्यमुक्त स्वरूप आहे. त्याला निर्माण करणारा कोणी नाही. तो पूर्वी होता, आज आहे आणि उद्याही राहणार आहे आणि हेच सत्य आहे. आणि म्हणून त्याला म्हटले ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. अशा या 11 लक्षणांनी युक्त असं ते त्याचं वर्णन करायचं प्रयत्न केले आहेत. परंतु हे झालं का, या 11 विशेषणात त्याला बसवण्याचा प्रयत्न केला, झाला का पूर्ण?
अजून नाहीच झाला ना, पण तो अवर्णनीय, एवढं सगळं बोलून परत ऋषी म्हणतात तो अवर्णनीय आहे, अनुर्वाच्य आहे. आणि म्हणून सगळ्या बाजूंनी समाविष्ट होऊन पदार्थांना त्यांनी निर्माण केले. आणि कधीपासून तर शाश्वतीभ्य समाभ्या, या विश्वाची नेमकी निर्मिती कधी झाली माहिती आहे का तुम्हाला? नाही ना. कितीही मागे 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 जाण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण एवढंच म्हणता येईल की शाश्वतीभ्या समाभ्या, अशा अनेक वर्षांपासून, अनादी काळापासून या विश्वाची निर्मिती झाली आहे. बरं, विश्वातले पदार्थ कसे तयार केलेत? तर त्यांनी ते बरोबर केलेत बरं का. या सृष्टीचा आराखडा त्यांनी कसा आखला असेल, कशी सृष्टी निर्माण केली आहे, त्याला एक सुंदर शब्द वापरला आहे, याथातथ्यतः. तो कसा आहे? याथातथ्यतः. आणि काय म्हटलेलं आहे बघा, ज्या ज्या गोष्टी, ज्याची ज्याची गरज आहे त्या त्या गोष्टीला त्यांनी तसं तसं निर्माण केलेलं आहे. बघा, खूप विचार आहे. माणसाचा देह, अगदी आपल्या देहाचा विचार करा. आपल्याला एकच हात असता, काय झालं असतं? किंवा 4 हात असते, काय म्हटलं तर असून अडचण आणि नसून खोळंबा असं झालं असतं ना. जास्त असते तरी प्रॉब्लेम असता, कमी असते तरी प्रॉब्लेम झाला असता. आपल्याला जे दिलं आहे ना शरीर, त्यांनी त्याचा केवढा विचार केलेला आहे. बरं, बाह्य शरीर नाही, आतल्या ग्रंथीसुद्धा काय नेमक्या त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. माणसाचं शरीर इतकं सर्वोत्कृष्ट त्याची कलाकृती आहे असं म्हणता येईल. माणसाला काम करण्यासाठी हात दिलेत, चालण्यासाठी पाय दिलेत, रक्त शुद्ध करण्यासाठी श्वास दिलेत. श्वासाने आपलं रक्त क्षणाक्षणाला शुद्ध होत असतं. आतमध्ये तर केवढी संस्था आहे, रुधिराभिसरण आहे, अन्नपचन आहेत, या संस्था सगळ्या, किंवा नवनिर्माणसुद्धा या शरीरातच आहे. अगदी लहान बाळाच्या शरीरातसुद्धा, लहान मुलीच्या शरीरातसुद्धा गर्भाशय असतंच, एवढंसं का होईना. त्यामुळे काय कमाल केलेलं आहे, या शरीरात सगळ्या तयार केल्या, त्याचं कार्य आहे. तो याथातथ्य सुरू आहे. मानवी आकलन शक्तीच्या पलीकडे काही गोष्टी आहेत, पण त्याचं नियोजन मात्र उत्कृष्ट आहे. आपण कितीही परफेक्शनचा ध्यास घेतला, त्याच्या इतकं परफेक्ट आपल्याला होता येत नाही. आपण करू शकतो परफेक्शनचा, पण आपल्यामध्ये चुका होतातच. टू एर इज ह्युमन असं म्हटलेलं आहे. अहो, एवढंच नाही, नुसतं माणसाला बनवून थांबला नाही आहे, त्या मुंगीच्या शरीरामध्ये सुद्धा सगळं आहे बरं का. मुंगीला भूक लागते, मुंगीसुद्धा विसर्जन करते, मुंगीलासुद्धा झोप येते. हे सगळं केवढ्या अशा मुंगीपेक्षा सूक्ष्म जीव आहेत, त्यांच्या शरीरातसुद्धा सृजनशक्ती आहेच आहे. त्या एका जीवापासून नवीन जीव तयार होतोच की. बरं, जिराफाला केवढी उंच मान दिली आहे त्यांनी, कारण त्याला कोवळं गवत खायचं असतं. त्या झाडाचा पाला जो खायचा आहे, त्या कोवळ्या पानाचे शेंडे खाण्यासाठी जिराफाला उंच मान दिली आहे. हरणाला पळण्यासाठी केवढे बळकट मजबूत पण बारीक पाय दिलेत. किंवा वाघ, सिंह, मांजरांना रात्री अंधारात दिसण्यासाठी चमकदार डोळे दिलेत. सर्पाला गती दिली आहे. बेडकाला उड्या मारण्यासाठी योग्य असे असमान पाय दिलेत. बेडकाचे मागचे पाय मोठे आणि पुढचे पाय लहान असतात. कशासाठी? बरोबर अरेंजमेंट केलेली आहे. काय याथातथ्य, म्हणजे यथातथ्य सगळं केलेलं आहे. थोडक्यात काय, त्यांनी निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट परिपूर्णच आहे, विचारपूर्वकच त्यांनी केलेलं आहे. आवश्यक त्या सगळ्या गोष्टींनी तो सगळा सुसज्ज आहे. बघा ना. आणि हे नुसतं प्राण्यांच्या बाबतीत नाही बरं का. वनस्पतीशास्त्राचं गुलमोहर आहे, तो उन्हाळ्यातच फुलतो. पारिजातक आहे, तो श्रावणातच बहरतो. रातराणी आहे, ती रात्रीच दरवळते. आंबा काय, कलिंगड काय, जांभळं काय, हे उन्हाळ्यात येतात. जिथे जे आवश्यक आहे ते त्यांनी परफेक्ट केलेलं आहे. आता काय बोलायचं हो. आणि एवढ्या सगळ्या जगाचा हा व्याप, हा डोलारा सांभाळणारा स्वतः सगळ्यापासून अलिप्त आहे. काय कमाल आहे ना. यथातथा म्हणजे किती. आणि बघा ना, माणूस हा माणसालाच जन्म देतो. माणसाच्या पोटी कुत्रा जन्माला आल्याचं नाही न होत. माणूस माणसालाच जन्म देतो, कोल्हा कोल्ह्यालाच देतो, वाघ वाघालाच जन्म देतो. आंब्याच्या झाडाला आंबेच लागतात. तुम्ही कारल्याचा वेल लावा आणि आंबे येतील म्हणून वाट बघाल, असं होईल का? होणारच नाही. कारल्याला कारलीच येणार. ही सगळी त्याची चोख व्यवस्था आहे. या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीची अंतर्व्यवस्था पाहिली की मन अक्षरशः थक्क होतं.
आपल्याला कळतच नाही केव्हा याने हे कसं कमाल केलेलं आहे. या सगळ्या गोष्टीची किती बारकाईने त्यांनी आखणी केली असेल हे सगळं पाहिल्यावर आपण फक्त नतमस्तक होतो. कमाल आहे बाबा तुझी, परमेश्वरा तू खरंच कमाल आहेस, कसं काय एवढं जमवलंस. या सगळ्या सोयी त्यांनी करून ठेवलेल्या आहेत. परमेश्वराने जे जे पदार्थ जीव निर्माण केलेत ते प्रत्येक पदार्थ आवश्यक गोष्टींनी युक्तच आहे. माणूस घेतला तर त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, प्राणपंचक आहे. सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच आपल्याला दिल्या आहेत. म्हणजे आणि श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे, संदेशवहन आहे. डोळ्यांनी दिसलं की लगेच ते मेंदूपर्यंत पोचतं की अरे हां इथे आग लागली आहे, इथे पाऊस येतो आहे. हे सगळं बरोबर कळण्याची व्यवस्थासुद्धा त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे याथा तथ्यतः. जिथे जे पाहिजे ते, जिथे जे नीड आहे जिथे, तसंच त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि खरंच आहे असा तो कमाल. शुक्रम पर्यगात वगैरे त्याचं अर्थ आपण पाहिले. याथातथ्य आणि बरोबर आहे. आणि आपल्यासुद्धा एवढंच बाहेरचं नुसतं शरीर स्थूल शरीर नाही आहे तर आमच्या कर्मफळाच्या बरोबर म्हणजे त्या हिशोबाने आम्हाला तर तेवढं सुखकारक गोष्टीसुद्धा देतो. प्रत्येकाचा हिशोबसुद्धा पक्का आहे की तुमचं हे एवढं चांगलं पुण्यकर्म आहे, मग एवढ्या सुख तुम्हाला लाभणार आहे, एवढी पापाची यादी आहे तर तुम्हाला ही दुःख भोगावी लागणार. हे सुद्धा त्याचं परफेक्ट याथातथ्यतः. म्हणजे किती याथातथ्यतः असावं बघा ना, काही कमालच आहे. बरं तो कुणावर अन्याय करत नाही की चुकून अरे ह्याचं पाप तुमच्या ह्याच्यात टाकलं काय, सॉरी असं तो म्हणत नाही. कुणाचं पाप कुणाच्या खात्यात टाकत नाही, कुणाचं पुण्य उगीच कुणाला तरी देत नाही. इतका हिशोब परफेक्ट आहे याथातथ्यतः. काही माणसं दुर्दैवाचं आपल्या खापर त्याच्यावर फोडतात, पण त्याच्यात काहीही चूक नाही. तुमची गतजन्मीची पापं आहेत. आणि म्हटलंच आहे ना दत्ते कस्यचित पाप न चैव सुकृतं विभू. तो कुणाला पाप देतही नाही, कुणाचं पुण्य घेतही नाही. चाललं आहे तुमचं ते तुमचंच चाललं आहे. तुम्ही तुमच्याच कर्माची फळं भोगतायत. मग हे कळल्यानंतर तो स्वामी आहे, मी फक्त सेवक आहे. इथला मी असेन मोठा कोणीतरी मंत्री, पण मी त्याचा सेवकच आहे. आणि खरंच आहे तो चालवेल तसं चालावं. म्हणजे विश्वामध्ये सगळे नियम त्या परमात्म्यावरच अवलंबून आहे. तो बोलवतो आहे तसं बोलावं. आणि त्याला कमीपणा येईल असं माझ्याकडनं वागताच कामा नये. मी कुणाला आन्सरेबल आहे त्याला. त्यामुळे आपण हे सारखं लक्षात ठेवलं पाहिजे. त्याची निर्मिती अगाध आहे, मला काही कळत नाही आहे, म्हणून त्याला सर्वतोभावे शरण जायचे. अगदी स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं आहे की या उपनिषदातनं त्याच्या शक्तीचं दर्शन होतं. सगळी उपनिषदं ही खरं म्हटलं ना ज्ञानाचं आहे. आपण पहिल्यांदाच बोलताना म्हटलं की हे प्युअर नॉलेज आहे, पण त्याच जोडीला हे भक्तिशास्त्रसुद्धा आहे. पण आपण नतमस्तकच होतो, आपण सरेंडर होतो. कारण मला कळतच नाही एवढं कसं काय. आम्हाला एक साधं घर चालवताना, घराचा हिशोब ठेवताना आमची त्रेधा तिरपीट होते. या विश्वाचा सगळा कारभार हा कसा चालवतो आहे, कुठेही चूक नाही, कणाची सुद्धा चूक नाही आहे. त्यामुळे आणि मग हे जाणायचं म्हणजे हे भक्तिशास्त्रपणे, हे ज्ञानशास्त्रपणे, हे कर्मशास्त्रपणे. आणि मग मला आता कळायला लागतं की मी म्हणजे कोण आहे, मी परब्रह्मच आहे. तोच मला चालवतो आहे, तोच मला बोलवतो आहे. म्हणजे मी बोलते आहे, पण बोलविता धनी वेगळाची, बोलवणारा तोच आहे हे कळलं की मग अहंकार राहतच नाही. माझी उपाधी आपोआप गळून पडतात इथे. आणि भोळसटपणा नाही आहे, अंधश्रद्धा नाही बरं का, की उगीच त्या परमेश्वराला नमस्कार करा मी सांगते असं नाही आहे. तुम्हीच बघा, आपणच बघूया की काय त्याची कमाल मर्यादा आहे. आणि असा जो आहे भोळसटपणाला भक्ती म्हणण्याची चूक उपनिषदं कधीच करत नाही. हा भोळसटपणा नाही. तुम्ही कुठल्याही कसोटीवर तपासून पहा, ते परब्रह्म, तो परमेश्वर, तो परमात्मा कसा सगळीकडे आहे. आणि खरंच आहे या ऊर्जेचा स्रोत जो आहे, स्थावराच्या ऊर्जेचा स्रोत खालून वर आहे, तर सजीवांच्या ऊर्जेचा स्रोत वरून खाली आहे. असा हा सगळं हे स्रोत, ही सगळी ऊर्जाचं संक्रमण होतं आहे खालून वर आणि वरून खाली. आणि म्हणून मग आता काय करायचं, मी स्वतःला ओळखायचं, पण स्वतःमध्ये रमायचं नाही आहे. मला चालवणारा तो कोणीतरी वेगळाच आहे.
आमचे योगी अरविंद फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, नो युअर सेल्फ थरली. पहिल्यांदा काय करा, तुम्ही स्वतःला जाणून घ्या. नो युअर सेल्फ थरली अँड देन फॉरगेट युअर सेल्फ कम्प्लिटली. आणि नंतर स्वतःला विसरून जा. जाणूनही स्वतःला घ्यायचे आणि विसरूनही स्वतःला जायचे, म्हणजे मग त्याची अनुभूती यायला लागते. काय कमाल त्यांनी केली आहे. खरंच याथातथ्यतः याचं जरी वर्णन आपण बघितलं ना, तरी खरंच आश्चर्यच वाटतं. म्हणजे बघा ना, नागोबाच्या फण्यावर 10चा आकडा, खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा, करवंदाला चीक आणि आळूलाही खास, कुणी नाही पाहे तरी लाजाळूला लाज देते कोण. देते कोण. बघा ना, या सगळ्याला त्यांनी बरोबर दिलेलं आहे. बेडकाला दिलेलं आहे, त्या खेकड्याला कसं त्याचा नकाशा वाकडा आहे. नागोबाच्या फण्यावर कुणी 10चा आकडा काढला आहे. कुणी ते ड्रॉइंग काढले का, कुणी त्या पेन्सिलनी किंवा स्केच पेननी काढले का. अहो नाही, त्यांनी ही सगळी निर्मितीच करून ठेवली आहे. नागोबाच्या फण्यावर 10चा आकडा, खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा, करवंदाला चीक दिला आहे, त्यांनीच दिला आहे. कुठल्याही करवंदाला चीक आहेच आणि आळूलाही खास, कोणी नाही पाहे तरी लाजाळूला लाज. लाजाळूचं झाड लाजतंच आहे, कोणी पाहतंय म्हणून नाही, त्याला तसं दिलंच आहे. कारण ही सगळी याथातथ्यतः त्यांनी केलेलं आहे. काय ह्याच्या पुढे नतमस्तक होण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही. म्हणजे ह्या उपनिषदाच्या माध्यमातून या विश्वाची व्यापकता, त्या परब्रह्माची निर्मिती क्षमता आपल्याला जाणवते आणि आपण केवळ थक्क होतो आणि फक्त नतमस्तक होतो. एवढंच आपल्या हातात आहे. एवढंच आजही आपण त्याच्यापुढे नतमस्तक होऊया. आज फक्त आपले 8च श्लोक झालेत, म्हणजे 2च श्लोक झाले, कारण हा मोठा होता ना. 11 लक्षणं आपण पाहिली आणि त्यामुळे आज 2च श्लोक झाले. पुढच्या वेळेस पुढच्या काही मंत्रांचा अभ्यास करणार आहोत. ते पुढचे मंत्र त्या मानाने कमी आहेत, सोपे आहेत. म्हणजे कमी नाही म्हणता ना, सोपे आहेत. बघूया आपण पुढचा. आज इथेच थांबूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महिं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.